गुड मॉर्निंग. सरस्वतीज ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग मंडळी, आज आहे चतुर्थी. काय आहे मग? चतुर्थी म्हणल्याच्या नंतर गण्णू साबला अभिषेक नाही असं होणं शक्यच नाही. चला तर मग आपण आपल्या घरच्या गण्णू साहेबांचा अभिषेक करूया. अभिषेक कसा करायचा असतो? दूध, दही, तूप, दूध, लोणी, साखर, अशा प्रकारे तुम्ही काय म्हणता माहीत नाही, आमच्याकडे पंचामृत म्हणतात. तुम्ही काय म्हणता? अभिषेक करणाऱ्या ह्या पूर्ण वस्तू एकत्र, 5 वस्तू एकत्र केल्याच्या नंतर ते झालं पंचामृत. दूध, दही, तूप, साखर आणि मध, असे 5 प्रकार एकत्र आल्याच्या नंतर त्याला पंचामृत असे म्हणतात. आणि त्यानं कुठल्याही देवाला अभिषेक करायला खूप छान असतं एकत्र केल्याच्या नंतर. आम्ही तर असं करतो. तुम्ही कसं करतो सांगा बरं मला, कारण तुमचं पण मला शिकायला मिळेल मंडळी. हे पहा, मस्तपैकी दुधादह्यानं तुपानं धुवून अशा प्रकारे गंध लावून गण्णू साबवर पुष्पवर्षाव होत आहे. तरी आपण सर्व मंडळींनी लक्ष देऊन पाहावे ही नम्र विनंती. कारण गण्णू साबचा अभिषेक झालेला आहे. अभिषेक झाल्याच्या नंतर आता पुष्पांचा वर्षाव होत आहे. आणि गण्णू साहेबाला माझ्या आवडणार अतिप्रिय काय असतं? हराळी. तर हराळीची गड्डी सुद्धा आम्ही आणून ठेवली बघा. आता तर गण्णू साहेब दिसनात. गण्णू साहेबाला माझ्या लाल फुल फार आवडतं, तर आम्ही तर लाल फुलामध्ये पूर्ण झाकूनच ठेवलं गण्णू साहेबाला. बघा किती सुंदर सजवलंय ना. अप्रतिम कलाकुसर, अप्रतिम कला आहे ही सुद्धा. कोणाच्या ही न जमणारी गोष्ट आहे बरं का. खूप काळजातनं अंतकरणातनं हे सगळं करावं लागते. मग चतुर्थी म्हणल्याच्या नंतर काय बघायचंय मंडळी? उपवास. आमच्याकडे एक म्हण आहे, तुम्हाला माहिती आहे का नाही, की गाढवासारखं चर पर एकादश कर, म्हणजेच उपवास कर. गाढवासारखं चर पर उपवास कर, असं त्या म्हणीप्रमाणे आता आम्ही चालू केलो हे फराळाचं बनवायला. हे आमच्या राजेसाहेबांच्या आवडीचा पदार्थ. म्हणजेच जसं पंचामृत केलं का नाही, तसं पंचपक्वान एकत्र करून आम्ही लाडू बनवतो. मी तुम्हाला सांगणार नाही आत काय काय घातले, तुम्ही ओळखा बघू. मस्तपैकी गुळाचे, ड्रायफ्रूट, शेंगदाणा, गूळ घालून पंचतत्वाचे हे लाडू बनवलेत. ह्याच्यात पंचतत्व आहेत. म्हणून आता बघा पुढे पुढे काय आहे, कशी चतुर्थी असती आणि आमचा उपास कसा असतो. उपास करायचा असतो हो. कसा आहे माहिती आहे का? एक दिवस पोटाला आराम मिळण्यासाठी उपास करायचा असतो. पण एकदम आराम नाही बरं का, काहीतरी वेगळं खायचं. दररोज भाजी भाकरी भात वरण खातोय. उपासा दिवशी असं उपासाच्या नावानं तरी कमीत कमी आपल्याला काहीतरी वेगळं बदलून खाता येतं. हेल्दी खाण्यासाठी उपास करायचा असतो. फ्रूट असेल, ज्यूस असेल, शेंगदाणाचे लाडू असतील, ड्रायफ्रूटचे लाडू असतील. त्याच्यामुळं एकतर आपला फास्टिंग पण होतो आणि त्याच निमित्ताने पोटाला आराम मिळतो, वेगळं खायला मिळतं, हेल्दी खायला मिळतं. म्हणून पण उपवास करायचा. चला काहीतरी म्हणून पण उपवास करायचा. मग गण्णू साहेबाला न दाखवता नैवेद्य आम्ही खाणं शक्यच नाही. हे सकाळी सकाळी गण्णू साहेबाला मस्तपैकी लाडू दिले. परत दुपारच्या सत्रामध्ये हे फ्रूट झाले आमचे. काय काय खवलालेत बघा आमचे राजे चतुर्थीच्या नावाखाली. तुम्ही पण खात जा मंडळी. असं उपाशी राहून उपास करायचा नसतो. लय उपाशी राहिल्यावर पण आजार होतात काही काही. त्याच्यामुळं भक्कम भरकम खाणे का आणि मग उपास करणे का. तर चला तर मग आता 4-5 वाजलेले आहेत. आम्ही आलो आज चतुर्थीचं 4 गणपतीचं दर्शन करायचं ठरवलंय बघा मंडळी. आम्ही पहिल्यांदा आलो, आमच्या जवळच आहे, घरापासून एक 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावर आहेत वैभव गणेश मंदिर. आम्ही पूर्वी खूप याच मंदिरला यायचो. पहिलं प्रत्येक चतुर्थीला इथंच येतो. इथले पुजारी फार जरा मिशिक फिशिक करतात, त्याच्यामुळं थोडं मन नाराज झालं. आणि कारण आपण येतो इथं श्रद्धेने भावेने देवाला नमस्कार करण्यासाठी, देवाला बोलण्यासाठी. आणि थोडं पंडितजी जाऊ द्या, असं काय करायचं, त्यांचं भाग्य त्यांच्यासोबत. इथं खूप सुंदर महिला मंडळीत अप्रतिम भजन करत होत्या. खूप छान वाटलं बरं का, मन प्रसन्न झालं. एक प्रदक्षिणा मारली
गणू साहेबाचं दर्शन घेतलं. गणू साहेब विचारत होते, का ग सरू किती दिवस झालं येत नाहीस म्हणून. गणू साहेबाला म्हणलं, काय करावं महाराज, मी तर महिन्याला यावं म्हणते तुमच्याकडे, पण या तुमच्या पुजाऱ्याचं आणि माझं जमत नाही बघा. सारखा सारखा इकडं करा, ते ठेवू नका, हे ठेवू नका, असलं फिशिक फिशिक करत राहतो म्हणून मला नाही आवडत. देवाच्या ठिकाणी किरकिर वदवद केलेलं आवडत नाही बघा. म्हणून गणू साहेबाला सांगितलं, हे पुजारी असं करतोय म्हणून तिकडं जातोय आम्ही म्हणून. आणि अप्रतिम खूप सुंदर कमी जागेत इतकं छान मंदिर बांधलेलं आहे आमच्या वैभव गणेश मंदिर. आणि नगर पण तेच आहे. आणि हे पहा राजे, ओळखलं का, रामराजे, श्रीराम, इतका सुंदर स्टॅच्यू आहे ना, खूपच सुंदर अप्रतिम स्टॅच्यू रामाचा उभा केलेला आहे. रामांना आणि गणू साहेबाला नमस्कार करून आम्ही आपल्या पुढच्या गणपतीला वाटचाल केलो. आणि आलो मंडळी. आम्ही कुठं आलो तुम्हाला माहिती आहे का? लातूरचे सुप्रसिद्ध गणपती काय म्हणतात सांगा बरं, सांगा लवकर लवकर. अष्टविनायक. ओळखलं का? आम्ही आलो अष्टविनायकाला. हे पा इतके सुंदर मोदक होते. मी पण घेतले, मोदक घेतले, हराळी घेतले, गुलाबाचं फूल घेतले. इथं तर मला येऊन बापरे किती वर्ष झालं की मी नेहमी तिकडच्या गणपतीला जाते, पण आज 4 गणपती करायचे ठरवले म्हणून चला म्हटलं आपल्या रस्त्यातले करत करत जायचं म्हणून आले मी अष्टविनायकला. मस्तपैकी पेढे, हराळ, सुंदर ताजी हराळ होती. गुलाबाचं फूल, लाल फूल आवडतं गणू साहेबाला म्हणून फूल घेतले. आणि आता आम्ही मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे. खूप अप्रतिम मंदिर आहे. इथं फारच गर्दी होती, कारण बहुतांशी लोक अष्टविनायकलाच येतात बरं का मंडळी. हे पहा आमच्या लातूरचे हे अष्टविनायक नाव आहे. खूप सुंदर गणपती आहे. अप्रतिम पूर्ण चांदीचं लेअर आहे. गणपतीच्या आत मंदिर पण पूर्ण चांदीचं मंदिर आहे. खूप जुनं आणि सुंदर मंदिर आहे. मनमोहक मंदिर आहे. खूप प्रसन्न, थंडगार वाटलं जीवाला. असं मस्तपैकी आराम, जसं फराळ केल्याच्या नंतर, जेवण केल्याच्या नंतर आराम वाटतं ना, तसं आराम वाटलं बघा मंडळी. तुम्हाला काय सांगू गणपतीची महती. अष्टविनायका तुझा महिमा किती. ह्या गाण्यासारखा ह्यांचा महिमा गणपतीचा किती गावा गोडवा तरी कमीच आहे बघा. प्रत्येक जण गुलाबाचं फूल, हराळी, दुर्वा, अमकं तमकं ज्याच्या त्याच्या सुईप्रमाणे देवाला अर्पण करत होतं. किती महिला श्रद्धेने इथं आलेल्या आहेत बघा. मी गणू साहेबाला हात जोडून एवढंच म्हटलं की बाबा सगळ्यांना सुखी ठेव. तुझ्या दरबारामध्ये जे काही इच्छा, प्रॉब्लेम, परेशानी घेऊन येतात भक्त लोक, त्यांची इच्छा पूर्ण कर, त्यांचे परेशानी, प्रॉब्लेम दूर कर, सर्वांना सुखी ठेव, सर्वांच्या इच्छा पूर्ण कर. म्हणून गणपतीचं दर्शन घेऊन आम्ही निघालो थोडं खाली आलो आरती करायचं म्हणून. मस्तपैकी 2 तुपातल्या फुलवाती लावून गणू साहेबाची आरती केलं. आतमध्ये काही करू देत नाहीत आपल्याला म्हणून आम्ही बाहेर आलो. हे इथं तर महिला 1,00,000 वाती वाहण्याचं त्यांनी हे केलंय वाटतं. इथं होम आहे. होमामध्ये 1,00,000 वाती तुपामध्ये भिजवून आणलेल्या प्रत्येक महिलांनी, त्यांचा ग्रुप होता वाटते, सगळ्यांना काय वाटून दिलेला, त्यांनी ते वाती लावण्यासाठी आलेल्या होत्या. आणि तिथून मी इथं आले गोवर्धन पर्वताजवळ. म्हणजे आठवलं का तुम्हाला? आठवलं ना ते आपले बाळकृष्णराजे. लहानपणी कृष्णाने चेंडू यमुनेत पडल्याच्या नंतर शोधत यमुनेवर गेले आणि खूप पाऊस यायला लागला. आता काय करावं म्हणून आपले मित्र सवंगडी भिजतात म्हणून कृष्णाने आपल्या करंगळीवरती गोवर्धन पर्वत उचलून सगळ्यांना खाली घेतलं. गाई, गुरे, जनावरे मग त्यांचे सवंगडी घेऊन ते त्या गोवर्धन पर्वताखाली थांबलेलं हे दृश्य खूप सुंदर अप्रतिम आहे. तिथून आलो आम्ही नंदी महाराजाजवळ. नंदी महाराजाला दर्शन केलं आणि तिथून आलो आम्ही. हे पहा इथं एक ताई अप्रतिम सुंदर कलाकारी करत होत्या. त्यांनी महादेवाच्या साळंकाला गणू साहेबाचा गंध लावलाय. इतकं सुंदर काढलं ना, खरंच ताईचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. तिथून आलो आम्ही शंकराचं दर्शन करून इथं मारुतीरायाकडे आलो बघा.
इथं उभा टाकलेले, बापरे खूप अप्रतिम. मी खूपच म्हणजे मला वाटते 2-3 वर्षांनीच आले मी इकडं, कधी आलेच नाही, खूप दिवस झाले. पहिलं असं नव्हतं. मी जेव्हा येत होते त्यावेळेस इकडं गार्डन, सशे वगैरे होते आणि उभा टाकलेले तेवढे शंकर होते, म्हणजे महादेव. शंकर म्हणजे तुम्हाला दुसरं कोणीतरी माणूस वाटेल, शंकर म्हणजे शंकर नाही, आपले महादेवांना होते. आणि अशा प्रकारे वेगळंच लुक होतं. आणि आता पूर्ण बदलूनच टाकलेत बघा. हो का, इथं हनुमानजी केलेत, इथं नागपंचमीसाठी नागदेवता केलेत, पिंपळाचं झाड, काय काय वेगळं वेगळं सगळं केलेत. अशा प्रकारे सगळ्यांना एकदा मी नतमस्तक होऊन नमस्कार करून अशा प्रकारे आता आम्ही निघालो पुढील प्रवासाला. इथं आलो आम्ही औसा गणपतीला. दक्षिणायन गणपती म्हणजेच औसा गणपती पण याला म्हणतात. अप्रतिम आहे. हा आहे गणपती गांधी चौकामध्ये. पण यांना का म्हणतात माहीत नाही बाबा मला, पण नक्की मी तुम्हाला चौकशी करून पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेन की हा दक्षिणायन गणपती आहे पण औसा गणपती असं म्हणतात. खूप सुंदर अप्रतिम आहे. हे पहा, चांदीचं वर्क आहे पूर्ण गणपतीला. कान, नाक, मुखवटा, पायाला, हाताला पूर्ण चांदीचं वर्क आहे. इतकं सुंदर अप्रतिम गणपतीचं मंदिर आहे. दक्षिणेलाच विशेष तोंड करून आहे गांधी चौकामध्ये. हे पहा, दक्षिणेश्वर गणेश आहेत हे. अशा प्रकारे सुंदर बसलेले गणपती बाप्पा आमचे. आणि इतके सुंदर मस्त आहेत ना, विचारता सोय नाही. किती सुंदर आहेत बघा बरं. डोळे तर असं बोलतायत बघा. खरंच अशी कला करणाऱ्याला सल्यूट करावं वाटते मला. खरंच बाबा, कुणी तयार केलंय त्यांचे खूप खूप धन्यवाद. खूप आणि खूप अप्रतिम मूर्ती तयार केली आहे. मूर्ती तयार करणाऱ्याला चे खूप खूप धन्यवाद. आणि तिथून आलो आम्ही गांधी चौकात आलो म्हणलं की तुलसी चाय आणि तुलसी मसाला दूध. हे पा, मी यशनी मग म्हटलं चला उपास आहे. सकाळचं सत्र झालं, दुपारचं सत्र झालं, आता 6चं सत्र बी पूर्ण करावं म्हणून आम्ही चहा पिला नव्हता. म्हणून चला म्हटलं मसाला दूध पिएंगे. चलो मंडळी, हमरे साथ आप भी पियो, आओ मजे करेंगे, ऐश करेंगे और क्या. उपवास आहे हां, मग दूध तर पिलंच पाहिजे चायच्या ऐवजी. म्हणून चला म्हटलं कसं आहे मसाला दूध. आम्ही इथं नेहमी चहा पितो, पण म्हटलं आज दूध पिऊन बघावं, उपवास आहे म्हणून. मस्तपैकी हे पा, दूध घेतलेलं आहे ग्लासामध्ये. छान सुंदर अप्रतिम दूध आहे. टेस्ट पण चहा दुधाची खूप छान आहे. तुम्ही नक्की या, टेस्ट करा आणि मला कमेंट करा की दूध कसं आहे म्हणून. तिथून आलो आम्ही आमच्या गन्नू साहेबाकडे. बघा माझे गन्नू साहेब वाट बघलाल ते बघा. लांब आहेत खूप, देशपांडे गल्लीतले गन्नू साहेब आहेत हे. पण काय कोणास ठाऊक, ह्यांची आमची नाळ जुडलेली आहे, ह्यांचं आमचं हार्ट जुडलेलं आहे, ह्यांचे आमचे विचार जुडलेले आहेत. गन्नू साहेबाचे माझे मन अंतकरण जुडलेलं आहे गन्नू साहेबासोबत. इथं आल्याशिवाय समाधान वाटतच नाही. कुठल्याही कितीही गणपतीला जावा, घराजवळच्या जावा, लांबलच्या जावा, मोठ्या जावा, छोट्या जावा, जरी इथले गन्नू साहेब छोटे असतील पण माझ्यासाठी खूप आणि खूप मोठे आहेत. का तर माहिती आहे का, गन्नू साहेबाला माझा हर एक प्रॉब्लेम, हर एक सुख सगळ्यात गन्नू साहेब इन्व्हॉल्व असतात माझ्या. आणि मुशकजी, एवढीशी मुशकजी आहेत पण सजवतात, अप्रतिम सजवतात बघा. ह्या सजवणाऱ्या भैयाला खूप खूप आशीर्वाद आणि धन्यवाद त्यांचे. जो कोणी हा कारागीर आहे मंदिर सजवण्याचा, मावशी म्हणतात की त्यांचा मुलगा सजवतो म्हणून. हे इथं बसलेले ह्या मावशी आहेत, ह्यांच्या मुलगा सजवतो म्हणतात. मी काही पाहिलेलं नाही आणखीन, पण मी कधी पण जाते संध्याकाळी, तोपर्यंत मंदिर सजवलेलं असतं. पण खरंच त्या मुलाच्या हातात खरंच कलादेवी आहे. इतकी कला सुंदर आहे बिचाऱ्याच्या हातात, अप्रतिम. प्रत्येक चतुर्थीला वेगळं वेगळं सजावट करतो बघा. बघा किती सुंदर सजावट केली आहे. अशा प्रकारे मस्त आणि मस्तपैकी गन्नू साहेबाशी चर्चा झाली, बोलणं झालं, भांडणं झालं, सगळं सांगणं झालं. तिथून आलो आम्ही माताराणीकडे. देशपांडे गल्लीतल्या माताराणीचं दर्शन न करता घरी कसं हो, तुम्ही पण करा.